सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। विद्यार्थ्यांनी विचारलेले गुरुला प्रश्न एकाहून एक सूक्ष्म 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 व्हायचे आहे। थोडं सीमावलोकन करणं आवश्यक आहे झालेल्या विषयाचं। तर त्यात आपण बघितलं सुरुवातीला की एका आश्रमात पिप्पलायन गुरुकडे 6 जिज्ञासू तरुण ज्यांनी जीवनाचं अवलोकन केलं, ऑब्झर्व केलं, पण काही गोष्टीचे प्रश्न त्यांना मिळाले नाही प्रश्नांचे, त्यासाठी ते गुरुकडे जातात नम्रतेने आणि त्यांना प्रश्न विचारण्याच्या भूमिकेतून तिथे जातात आपल्या काही शंकाचं निराकरण करण्याच्या दृष्टीने। वेगवेगळ्या वातावरणातून वेगवेगळ्या परिसरातून आलेले त्यांनी आधी सगुण ब्रह्म उपासना केलेली आहे, ब्रह्मपरायण वगैरे असे शब्द वापरले, पण जे उपासनेचे जे काही स्रोत आहे, उगमस्थान आहे, त्याच्याबाबत अपरोक्षानुभव घ्यायचा आहे त्यांना। आणि म्हणून त्या उपनिषदाच्या प्रणालीप्रमाणेच तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छेत, त्याचं विज्ञान म्हणजे साक्षात्कार होण्याच्या दृष्टीने गुरुकडे गेलं पाहिजे समर्पण भावाने। समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलं आहे मुंडकोपनिषदात। तर त्या भावनेचे गेले असताना प्रथम गुरुंनी त्यांना सांगितलं की तुम्ही उपासना केलेली आहे सगुण ब्रह्माची, तुमची जिज्ञासा पूर्ण वस्तूच्या प्राप्तीची आहे, तर इथे ब्रह्मचर्य पालन करून 1 संवत्सर म्हणजे 1 वर्षभर माझ्या आश्रमात राहा। आपल्याला ते 1 मिनिट 5 मिनिट वेळ नसतो। यात त्यांना पाहायचं की खरोखर जिज्ञासू असतील तर राहतील, मनापासून तळमळ असेल तर येतील, नाहीतर असंच बरोबर असेल तरी होऊन जातील, हा एक विचार असेल। दुसरी गोष्ट, त्यांनी केलेली साधना आधीची ती प्रथम पक्की व्हावी, अंतःकरणाची शुद्धी व्हावी, आणि मग त्या वातावरणाचं एकदा समायोजन त्यांचं झालं की हा सूक्ष्म विषय त्यांच्याकडे सहजतेने जमू शकेल, त्यांना आकलन होऊ शकेल। आणि जितकं सूक्ष्म कार्य असते तितकं अधिक पूर्वतयारी करावी लागते। तर त्यासाठी 1 वर्ष त्यांना राहायला सांगितले, ते राहिले, उपासना आपली सुरू ठेवली, ब्रह्मचर्याचं पालन केलं, आणि नंतर पाहिलं की आता ह्यांनी विद्यार्थ्यांनी आपली आज्ञा तंतोतंत मानलेली आहे, त्याचं पालन केलं आहे। तेव्हा एक दिवस गुरूंनी त्या सगळ्यांना बोलावलं आणि बघितलं त्यांच्याकडे की बोला, तुम्हाला काय विचारायचं आता विचारा।
त्यात देखील गुरूंनी आपली नम्रता व्यक्त केली, विनय व्यक्त केला की तुम्ही प्रश्न मला विचारा, पण मला जे प्रश्न आहे उत्तर येईल तेवढंच मी सांगेन, बाकी अपेक्षा काही करू नका. कारण गुरु म्हणजे सर्वज्ञ वगैरे अशा आपल्या कल्पना असतात. ते सगळं त्यांना माहीत होतं, पण ते एक विनय होता त्यांचा. विद्या विनयन शोभते. आणि मग एकाने एक एक प्रश्न विचारले की थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. मग आता आजच्या एक चतुर्थ प्रश्नात आपण प्रवेश करणार आहोत. तर त्याच्यापैकी सुरुवातीला एक कबंदी नावाच्या कात्यायनाचा अपत्य असलेला विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आहे की संपूर्ण जग जे निर्माण होतं, चर आणि अचर, प्राण असलेल्या आणि जड असलेल्या सगळ्या वस्तू, त्याची उत्पत्ती कुठून होते? आपण जे केलं होतं, सूर्य चंद्र तारे तुम्ही आम्ही निर्माण नाही केले. तसं आपलं शरीर किती व्यवस्थित चाललेलं असतं, डोळे पाहतात, कान ऐकतात, प्राण आपलं प्राणक्रिया करत असतो, लिव्हर पँक्रिया हार्ट सगळं चालतं. पण याची निर्मिती कुठून आहे? त्याचं सोर्स काय, उगमस्थान काय? हा पहिला प्रश्न. आणि त्याच्यावर उत्तर देत असताना थोडक्यात सांगते की तोच परमात्मा ब्रह्म मायेशी एकरूप झाल्यानंतर ईश्वर, तो जेव्हा प्रजापती होतो म्हणजे त्याच्यात संकल्पना उठते की हे संपूर्ण जगाची निर्मिती त्यांच्या संस्काराला वाव देण्याच्या दृष्टीने झाली पाहिजे. तर त्यांनी एकाग्रतेने काही तप केलं, असं मुंडक उपनिषदात अधिक त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. कारण याचं काही मुद्दे तिथे स्पष्ट होतात, काही मुंडक उपनिषदात ते मुद्दे यात स्पष्ट केले आहेत. तर त्यांनी तस्य ज्ञानमय तपा असं म्हटलं की ज्ञान हे त्याचं तप आहे, एकाग्रता भरपूर केली. आणि त्यांनी विचार केला की कशी निर्मिती करायची आहे जगाची, जेणेकरून प्रत्येकाच्या वासनेनुसार प्रत्येकाला शरीर प्राप्त होईल आणि मग हळूहळू त्याची उन्नती उत्क्रांती होऊन ते देखील आपल्या पूर्णत्वाच्या मार्गाला लागतील किंवा जीवनाचं जे लक्ष्य आहे त्यांना प्राप्त होऊ शकेल. तर त्यांनी प्रथम निर्मिती करत असताना एक जोडी निर्माण केली. एकाला म्हटलंय प्राण, दुसऱ्या म्हणतात रई, ज्याला सायन्सच्या भाषेत म्हणतात एनर्जी आणि मॅटर, चेतन आणि जड. आपल्या संध्याकाळच्या पराप्रकृती आणि अपराप्रकृती त्या दोन्हीच्या संयोगाने सगळं जग निर्माण होतं. मिथुन उत्पाद येते, म्हणजे मिथुन म्हणजे एक जोडी निर्माण केली त्यांनी. आणि त्याची प्रतिनिधित्व करणारी देवता म्हणजे प्राणाची देवता सूर्य, आणि मॅटर ज्याला म्हणतात जे प्रकृतीची ह्या देवता ते म्हणजे चंद्रमा. आणि त्यापासून आता निर्माण करायचं म्हणजे तिथे कालातच निर्मिती होत असते. मग कन्सेप्ट ऑफ टाईम म्हणजे वेळेची एक सुरुवात होती तिथून. त्या म्हणतात संवत्सर म्हणजे एक वर्ष. एक वर्षाचे 2 अंश केले त्यांनी, 2 भाग. 6 महिने उत्तरायणाचे, 6 महिने दक्षिणायनाचे. आता 6 महिने म्हणजे वर्षाला परत विभाजित केलं पाहिजे महिन्यामध्ये. मग त्या 6 महिन्यापैकी एका आयनाचा एक घटक म्हणजे 1 मास म्हणजे महिना, आणि महिन्याचे 2 असे अर्धभाग, ज्याची सूर्य एक चेतन रूपाची असलेली देवता आहे आणि चंद्रमा हे जड अशा प्रकृतीची देवता, असं ठरवून हे सूत्र पुढे चालू ठेवलं. तर मास महिना, महिन्याचे आणखी परत 2 शकल, 2 भाग, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष 15-15 दिवसाचे. आणि आता त्याचा एक दिवस, एक घटक म्हणजे 1 दिवस. दिवसाचे 2 अंश, 24 तासाचा दिवस घेतला तर 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस, दिन आणि रात्री.
आता दिन आणि रात्रीमध्ये मग या दोघांच्या संयोगातून रात्रीची देवता चंद्रमा आणि दिवसाची देवता सूर्य असे दोन अंश, आणि त्यात एक आहे भोगता आणि दुसरा आहे भोग्य. जड असतो भोग्य आणि चेतन आहे भोगता. ते सांगून त्या दोघांच्या भोगाचं असं त्याची प्रक्रिया, जे रात्रीच्या वेळेस विषय भोग घेतात गृहस्थी लोक देखील, तर पहिल्यांदा त्याच्यापासून अन्न निर्माण केलं, म्हणजे दोन प्रकारचे वस्तूंनी, एक मूर्तमच्या अमूर्तमच्या, असं जड असं जगत आणि चेतन असं जगत करायचं. तसं आपल्याला हे अन्नधान्य वगैरे जड असतं, ते आपलं जड आहे, आणि त्याला खाणारा जो आहे तो चेतन असतो. तर ह्या दोघांच्या संयोगातून निर्मिती व्हायची असेल तर जे रात्रीच्या वेळेस रेतस्कंदन करतात आणि ऋतुकाली भार्यागमन वगैरे सगळे नियम पाळून, तर त्यानं हे दोन अयन सांगितले, एक उत्तरायणाच्या मार्गाने जातो, सुद्धा दक्षिणायनाच्या मार्गाने. त्या अन्नापासून रेत, रज आणि रज आणि रेताच्या संभोगाच्या वेळेस असे एकरूपता होऊन त्याच्यापासून प्रजेची निर्मिती होते, मग आपला पिंड तयार होतो. अशा तऱ्हेने ब्रह्मदेवापासून जसं एखाद्या काही चांदीपासून निन्या अलंकार करत असताना सुरुवातीला लगड असते, नंतर त्याची हळूच एक वायर किंवा तार तयार करतात तरी ते सोनंच असतं. हळूहळू त्याचे छोटे छोटे मणी केले तरी ते सोनं आहे. त्याच्यानंतर गुंफून काय अंगठीचा चेनचा आकार झाला. अशा तऱ्हेने परमात्मा एकच परमात्मा असा मायेने अनेक झालं नाही, पण अनेक अशा तऱ्हेचा दिसतो. आणि त्याच्यापासून अशा तऱ्हेने सगळी स्थूल शरीर निर्माण झाली, पिंड तथा ब्रह्मांड, असं प्रत्येकाचं वेग. आता यात देखील जे आपल्या जीवनाची काय म्हणतात नीतिमत्ता पाळून, धार्मिकता पाळून जीवन जगतात, दिवसा स्कंदन करतील तर प्राणाची शक्ती त्यांची वाया जाईल, रात्री करत असतील तर ते ठीक आहे त्याने. तर असं हे पाळून जे कर्म आणि उपासना करतात निष्काम भावने, त्याला उत्तरायण मार्ग प्राप्त होतो, देवायन मार्ग प्राप्त होतो. नसं पुनरावर्तात ते परत त्याला जन्ममरणाच्या प्रक्रियेत यावं लागत नाही. याच्यावर नुसतंच जे कर्मकांड करतात तर ते जास्तीत जास्त पुण्यकर्माचा परिपाक म्हणून पितृलोकापर्यंत जातात, पितृयान मार्गात जातात, परत येतात. एक आहे पितृयान मार्ग, दुसरा देवयान मार्ग. अशा दोन मार्गाचं निर्देशन तुम्हाला गीतेच्या 8व्या अध्यायात शेवट दिलेलं सापडेल. पुढच्या वर्षी याचा आपण ते करणार अभ्यास. एकाला म्हणतात शुक्लागती, दुसऱ्या म्हणतात कृष्णागती. ज्या ठिकाणी सूर्याभिमानी देवता त्या जीवाला पुढे उन्नती करण्यासाठी आपल्याला मदत करते आणि त्यातून त्यांनी निष्काम कर्मयोगाचं आचरण केलं आहे, शिवाय उपासना केली आहे, नीतिमत्तेने वागलेलं आहे. अशा तऱ्हेत अशा जीवाचा उद्धार होतो. ऐहिकही सुख त्याला प्राप्त होऊन परमार्थाची त्याला प्राप्त होते. त्याला म्हणतात क्रममुक्ती. उत्तरायण मार्ग, देवयान मार्ग. आणि सूर्य ही त्याची अभिमानी देवता त्याला मदत करते त्या याच्या दोपैकी. दुसरं जे हा नियम न पाहता जरा नीतिमत्ता पाहत नाही किंवा बरोबर आपलं कार्य करत नाही आणि धार्मिकता एक नसते, ते जगतात, त्यांना सगळं होत असतं, पण त्यांचंही जेव्हा शरीर सुटतं ते तेव्हा त्यांनी काही ना काहीतरी असं केलं असतं, पण नुसतंच कर्मकांड केलं आहे, पण त्याला उपासनेची जोड नाही, मेडिटेशनचे ध्यान वगैरे नाही. आणि कधी कधी दिवसा देखील रेतस्कंदन वगैरे करतात, म्हणजे नियम पाळत नाही. तर त्यात देखील काहीतरी कर्माची उपासना असल्यामुळं ते जास्तीत जास्त पितृलोकापर्यंत जातात. कर्मणा पितृलोक हा आणि विद्या देवलोक हा. एकाचं अवलंबन केलं साधने दुसऱ्याला सोडून तर एकाने पितृलोकाची प्राप्ती होते, दुसऱ्याच्या देवलोकाची प्राप्ती होते. पण दोघांनाही त्याचा समन्वय करून कोऑर्डिनेशन करून काही आपलं धार्मिक किंवा कर्तव्य कर्म करायचं, शिवाय ईश्वरार्पण बुद्धीने करायचं.
तर जेव्हा दोन्हीही मिळून हे करतात तेव्हा त्याची क्रममुक्ती होते. पण एकावर जोर देऊन जात असेल तर त्याचं फळ सांगितलं आपल्या उपनिषदात की कर्म ना पितृलोका, नुसतंच कर्मकांड केलं तर पितृलोकापर्यंत जाईल आणि तिथून क्षीणे पुण्य मर्त्य लोकांविषयी परत यावं लागेल त्याला. दुसरा जो आहे त्याच्या सगळ्या इथल्या वासना संपलेल्या असतात आणि बाकी मनामध्ये दुसरं काही राहत नाही. अंतःकरण शुद्ध झाले असतं नीतिमत्तेने जीवन जगून, त्या धार्मिकतेचे नियम पाळून, आणि त्याला क्रममुक्ती प्राप्त होते. म्हणजे हे दोन अयन देखील त्याच्याबरोबर निर्माण केले प्रजेची निर्मिती करत. कोणतं? एक उत्तरायण, दुसरं दक्षिणायन. एक क्रममुक्तीचा मार्ग आणि दुसरा बंधनाचा मार्ग, दुसरं परत येण्याचा मार्ग. तिथे पहिल्या विद्यार्थ्याचा प्रश्न संपला. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये भार्गव वैदर्भी विदर्भातून आलेला असेल, त्याने आपला दुसरा थोडा पुढचा प्रश्न विचारला की असं तरी शरीर जर निर्माण होतं, त्या प्रजापतीपासूनच शेवट, तर त्या शरीराला धारण करणारे, त्याला सपोर्ट देणारे, त्यांना आश्रय देणारे काही देवता असली पाहिजे. मग पिंडात असो की ब्रह्मांडात असो. तर त्यात दुसऱ्या प्रश्नातच अबकड असे निर्णय प्रश्न विचारून पहिल्या त्यात भाव विचारला त्याने की किती देवता त्या प्रजेला धारण करते, चर आणि अचर. म्हणजे शरीर धारण करणारे आधारभूत देवता कोणत्या, पहिला प्रश्न होता त्यांना. दुसरा होता ते किती असतात. तिसरा होता त्यापैकी कोणत्या देवता कशाला प्रकाशित करतात. हे बघा, पिंडामध्ये जे काय आपली इंद्रिय आहे त्याच्या ब्रह्मांडामध्ये अधिष्ठाती देवता आहे. आपल्या कानाला शब्द ऐकायला येतात किंवा कानाने ऐकायला येतं, बाहेर आकाश तत्व आहे. त्वचेने आपल्याला स्पर्शज्ञान होतं, बाहेर वायू तत्व आहे. तोंडाने आपण रसनेचा स्वाद घेतो, बाहेर जलतत्व आहे. अशा तऱ्हेचं हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, अशा कोणत्या देवता तेही सांगितलं. आणि जेव्हा त्या विशेषतः शरीरामध्ये काम करतात तर त्यापैकी कोणता देवता, कोणत्या देवता प्रकाशित करतात, त्यात सगळ्यात श्रेष्ठ देवता कोणती, ज्याच्यावर सगळे अवलंबून राहतात, ती श्रेष्ठ देवता. आपण सगळ्यात वरिष्ठ पुरुष असेल, ऑफिसमध्ये सगळ्यात मोठा असेल, आपण तो श्रेष्ठ आहे की ज्याच्याशिवाय काही जमू शकत नाही. तर या प्रश्नाचे उत्तर देत असताना थोडक्यात सांगते की हे पंचमहाभूताचा निर्देश आहे. आकाश, वायू तुम्हाला दिसेल. त्यात अशा तऱ्हेचा अभ्यास केला तर तुम्हाला सिक्वेन्स मिळेल. कारण आपण काय करतो, मग नंतर वाचत नाही ना, लिंक राहत नाही, म्हणून जरा थोडंसं रिव्हिजन केलं आवश्यक आहे. तर आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी हे पंचमहाभूत, त्याच्या असलेल्या सूक्ष्म तन्मात्रे ह्या स्थूल देहाला धारण करणारे किंवा त्याला सपोर्ट देणारे किंवा त्याला शक्ती देणाऱ्या आपल्यात असलेल्या सूक्ष्म शक्ती असतात. जसं कानामध्ये ऐकण्याची शक्ती म्हणून कानाने ऐकायला येतं. नुसतंच कान असेल पण त्यात जर पॉवर ऑफ ऑडिशन नसेल, ऐकण्याची शक्ती, तर आपण ऐकू शकत नाही. तसे पिंडामध्ये, तसंच ब्रह्मांडामध्ये तर ह्या सूक्ष्म असलेल्या त्या शक्ती त्या आधारभूत होत असतात त्या स्थूल देहाला प्रत्येकाच्या. मग त्या व्यक्तिगत असो की समष्टीच्या ब्रह्मांडाचं शरीर असो, आधारभूत होतात. आणि त्या आपल्या शरीरामध्ये त्यात इंद्रियाच्याद्वारा आपण सगळं पाहण्याचं, ऐकण्याचं काम करत असतो आणि शिवाय कर्माचं काम करतो. मग त्या शरीराला लागलेले दोन प्रकारचे इंद्रिय आहेत. त्या इंद्रियाचे दोन वर्ग होतात, एक ज्ञानवर्ग आणि दुसरा कर्मवर्ग. असं त्याला आपण जे ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत. कान आहे, त्वचा आहे, डोळे आहे, त्याच्यानंतर रसन आहे आणि नाक आहे. त्याच्याद्वारा आपले शब्द, स्पर्श, रूप, रसगंध पाच ज्ञानेंद्रिय झाले. ज्ञान होत असतं शब्द, स्पर्श, पाच कर्मेंद्रिय. हात, पाय, आपले मुख म्हणजे वाणी आणि गुदा आणि जननेंद्रिय. आणि त्यांच्या देखील आधिपत्य करणारे किंवा त्याच्या देखील अधिष्ठाते देवता ब्रह्मांडात आहे. तसं ज्ञान क्रिया ज्याच्यावर होतात त्या ज्ञानेंद्रिय आणि ज्याच्यावर आपण बाहेर रिस्पॉन्स देत असतो किंवा प्रतिसाद देतो ते कर्मेंद्रिय. या दोघांना धारण करणारा कोण आहे तर ते सांगत असताना थोडीशी गोष्ट आपल्याला सांगितली.
की सगळेच ह्या देहाला धारण करतात. कारण काही पाहिल्याशिवाय आपण काही ऐकायला जात नाही. समजा एखादा बोर्ड आपण पाहिलं नाही, आपण कोणता कार्यक्रम आपलं 2 पाहत नाही, मग डोळ्याला वाटतं की मीच महत्त्वाचं आहे. अच्छा, कानाने आपण ऐकलं नाही, काही लक्ष केलं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं समजत नाही. एक कान ही देवता देखील आपल्याला शरीराच्या क्रिया करण्यासाठी एक प्रकारचा पार्ट करत असते. असं करून प्रत्येक इंद्रिय आपापला पाठ करत असतं, म्हणून ऑर्गन म्हणतात. त्याच्यापासून हा ऑर्गनायझेशन शब्द आहे. ऑर्गनायझेशन म्हणजे एक एक माणूस जर बरोबर एकमेकाशी मिळून काम करेल तर बरोबर संस्था चांगली चालते. तसं ही शरीररूपी संस्था, तसंच हे ब्रह्मांडाची संस्था. तर हे त्यात पंचमहाभूताचं तर बाह्य जगत झालंच, पण शिवाय मन आहे, प्राण आहे, त्याच्यात पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे. हे जर या शरीराला डायरेक्टली जर सपोर्ट देतात, आश्रय देतात, तर एक प्रश्न त्या विद्यार्थ्याचा होता की त्याच्यामागे अत्यंत श्रेष्ठ अशी देवता कोणती. तसं प्रत्येकालाच आपलं श्रेष्ठत्व वाटत असतं. आणि त्या ठिकाणी छान सांगितलं आपले एक थोडीशी छोटीशी एक कथानक करून की प्रत्येक देवता आपापल्या अहंकाराने सांगणं की आम्ही सपोर्ट करतो देहाला. डोळेच नसते तर आम्हाला तुम्हाला पाहायला कसं जमलं, तर मग ऐकायला आणि चालायला कसं गेलं तर त्या ठिकाणी कान म्हणतील की आम्ही ऐकलंच नाही तर तुम्ही डोळ्यांनी पाहायला कसं जाणार आणि हे कसं करणार. रसनेने आपण स्वाद घेत असतो, नाकाने वास, असं पंचज्ञानेंद्रिय ते स्वतःहून थोडंसं गर्विष्ठ होऊन आम्ही करतो असं म्हणायला लागले. पण त्या सगळ्यात महत्त्वाचा त्याचा राजा म्हणजे प्राण आहे. विसरून गेले त्या प्राणाला. आणि मग हळूहळू त्या गोष्टी सांगितल्या आहे की हळूहळू प्राणांनी तिथून निघायला सुरुवात केली. अजून निघालं नाही, जस्ट. आणि जसं निघायला सुरुवात झाली तसं याची क्षमता कमी होते. कारण पुढे सांगितलं की याचे प्रत्येकाचे सेंटर्स असतात. तिथे ते पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, प्रत्येकाचं कार्य चालू असतं. काही ठिकाणी परसेप्शनचं, पाहण्याचं, ऐकण्याचं कार्य देते, काही मूत्र उत्सर्जन करण्याचं. तर अशा त्या 5 देवतापैकी प्रत्येकाने जेव्हा महत्त्व आपलं सांगायला लागले तेव्हा एक एक निघून गेल्यानंतर मग थोडं निघून अजून गेले पण असं जायला दाखवलं. तेव्हा त्या समजलं की आपण काहीतरी आपली शक्ती दूर झाल्यामुळे आपल्याला तसं होत आहे. मग त्याच्या लक्षात आलं की प्राणामुळे सगळं चालतं. आणि मग ते प्राणाबाबत त्यांनी शेवट प्रार्थना केली की तूच आमची माता आहे, पिता आहे, तुझ्याशिवाय कसं होणार असं करून. की नाही तर प्रथम त्याने हळूहळू जात असताना देखील सांगितलं की त्याने थोडंसं वक्तव्य केलं आहे. जसं एखादा म्हणून बोलतं की बघा मीच नसतो तर काय करणार तुम्ही. तर हे प्राणदेव हळूहळू जेव्हा निघून जायला लागला तेव्हा त्याला जाणीव झाली की याच्याशिवाय आपलं काही कार्य चालू शकत नाही. आपण जरी बघतो, ऐकतो, वाद घेतो, चव घेतो तरी. तर म्हणून तूच आमची माता आहे, पिता आहे, तू देव आहे, तू ब्रह्मांडाला पिंडाला देखील चालवणार आहेस. अशा तऱ्हेने प्राणदेवतेला महत्त्व दिलं त्या ठिकाणी. ती सगळ्यात महत्त्वाची देवता म्हणजे त्याच्यावर सगळं चाललं असतं. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मग आता हे प्राण जर आहे तर प्राण आपल्या शरीरात कसा येतो वगैरे प्रश्न केले. एष प्राण कुतः जायते हा तिसरा प्रश्न माझा. हे 2 प्रश्न संपले. शेवट स्तवन केलं, स्तुती केली प्राणाची. पहा तुम्ही सगळ्या प्रकारचं तुम्हाला दिसेल शेवटच्या 2 श्लोकाला त्यात ऋग्वेदातला मंत्री त्या ठिकाणी सांगितलं आहे. पण प्राण हे शेवट नव्हे. आपल्या याच्यात देखील आपण जर शरीराची रचना बघितली तर एकाहून एक असे सूक्ष्म स्तर आहे. जसं अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे, आनंदमय आहे, आणि मग त्याच्या मागे कोशातीत असलेलं आत्मतत्व आहे. तर इथपर्यंत प्राणाला महत्त्व दिलं. पण प्राणाची देखील योजना कोणतरी करत असेल. जसं आपल्याचं का आपण पचवण्याचं काम करतो, काही मल उत्सर्जन करण्याचं काम करतो, परसेप्शनचं काम करतो. तर त्यात पहिला प्रश्न त्यात पुढच्या त्यात विचारला. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाला सुरुवात झाली. अश्वराज नावक ऋषी कौशल देशाचा काही ऋषी असेल विद्यार्थी, त्यांनी पहिला प्रश्न केला की ही प्राणामुळे जरी चालतं तर प्राणच कुठून येतो. ईश हा प्राण हा कुठं जायते, हा प्राण कुठून निर्माण होतो, कोणापासून प्राण उत्पन्न होतो, का तो स्वतःहून की दुसऱ्यामुळे.
कथम आयाती अस्मी शरीरे. दुसरा प्रश्न होता की या शरीरातून तू कसा येतो, कुठून येतो, कसा प्रवेश करतो. तिसरा प्रश्न त्यात विचारला आत्मान प्रविभज्य कथम प्रातिष्ठते. स्वतःचं विभाजन करून हे सगळं कार्य कसं करून घेतो. प्रत्येकाकडून डोळ्याकडून पाहण्याचं, कानाकडून ऐकण्याचं, हाताने उचलण्याचं असं. आणि चौथा त्यातला उपप्रश्न होता तिसऱ्यापैकी केन उत्क्रमते. आणि शरीर सोडून जेव्हा जातो आणि ह्या स्थूल शरीर एक सूक्ष्म शरीराला एका स्थूल शरीरातून दुसरीकडे जात असतो, तो कोण देतो त्याला, कसं घेऊन जातो. आणि तोच प्राण कथम बाह्यम अभिधत्ते. बाह्य जगाला कसा सपोर्ट येतो हे पंचमहाभूत ते देखील प्राणांनी चालतात, आपले पिंड देखील. कथम अध्यात्म अभिधत्ते. अध्यात्म म्हणजे मन, इंद्रिय, आपल्या सगळे बाकीचे असलेले शरीराचे असलेले कार्य करणारे कर्मेंद्रिय, याला कसा तो आधार देतो. अशा तऱ्हेने त्यांनी प्रश्न विचारले. म्हणजे थोडंसं म्हणजे पहा, प्रश्नाची मालिका एकावर एक अशी सूक्ष्म चाललेली. आता प्राणी येतो तो स्वतःहून काम करू शकत नाही, त्याला म्हणतात प्राणस्य प्राणा. आणि मग त्या ठिकाणी उत्तर दिले की ह्या पहिल्यांदा प्रथम परमात्मा एकच आहे, तत्वतः तो अविकारी आहे, त्यात कुठल्याही प्रकारचं डिव्हिजन किंवा अंशवंशी भाव नाही. आणि त्या स्वतःमध्ये विकार न होता तो प्रकट होत असतो. या इव्हन रई प्राण सगळ्या रूपाने म्हणत असताना त्यासाठी उदाहरण दिले एक दोन की जसं आपण एखाद्या नदीच्या किनारे बसल्यानंतर आपली छाया दिसते त्या पाण्यामध्ये, आपण दोन होत नाही, एक दिसून पडतं आपलं. आपला चेहरा असताना आरसे अनेकही ठेवताना आपले प्रतिबिंब दिसतात, अनेक दिसतात, पण आपला चेहरा एकच असतो. तसं हे अनेकत्व दिसतं, पण एकत्व पाहता अवघेल टिके, पण आता त्या एकत्वाची जाणीव होण्यासाठी त्याला सूक्ष्म प्रसिद्ध आहे. तसा हा परमात्मा प्राणरूपाने जरी असला तर प्राण हा कसा आपल्या शरीरामध्ये अधिपत्य करतो किंवा कार्य करतो, तर उत्पन्न झाला त्या परमात्म स्वरूपापासूनच, ज्याला केलोपनिषद म्हटलंय प्राणस्य प्राण, प्राणाचाही प्राण आहे की जो त्याच्यामुळे चालवतो. हा प्राण आपला कसा आहे, श्वासोश्वास म्हणजे गंता अगंता जाणारा आणि येणारा आहे. जे जाणारं येणार आहे, परिवर्तनशील आहे, त्याला आपण म्हणतात अनित्य. तो देखील अनित्यच आहे, पण तो देखील यात असताना त्याचं अधिपत्य करतो बाकीच्यापेक्षा. आणि त्याच्यासाठी कशी योजना करतो एक छान दृष्टांत दिला होता. तसं एखादा राजा सम्राट, त्याला निम्या प्रकारच्या गावाची व्यवस्था करायची असते, तर प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक राज्याला एक एक कोणतरी अधिकारी नेमून देतो. तसे प्राणाचे 5 प्रकार आहेत. तसं अंतःकरणाचे 4, अंतःकरण चतुष्ट आहे. तसे पंचप्राण मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे 8 भाग. तसे प्राणाचे प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. त्या प्रत्येकाकडे एक एक कार्य सोपवून दिलं. ते कसं ते दृष्टांताने सांगितलं की ज्याप्रमाणे एखादा राजा किंवा आपल्या अलीकडच्या शब्दात म्हणजे एखादा ऑफिसचा बॉस प्रत्येकाकडे एक एक सेक्शन देतो. तुझ्याकडे डिस्पॅचिंगचं काम, तुझ्याकडे ड्राफ्टिंग करायचं काम, तुझ्याकडे रिसेप्शनचं काम असं. तर तसा हा आत्मानं प्रविभज्य कथम प्रातिष्ठते. स्वतःवर विभाजन करून या शरीरात कसा राहतो त्याचं उत्तर म्हणून छान दिलं होतं की प्रत्येकाला एक एक कार्य देत असतो तो. आणि मग प्राण आपलं कार्य करत असतो. 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारा पाहणं, ऐकणं, वास घेणं, त्यासाठी प्राण आहे. अपान व्हायचं कार्य आता मला मूत्र उत्सर्जन करणं. व्यापृती ती व्याना, सर्क्युलेशनचं काम व्यान करतो. समम नाही ती समाना, अन्न पचून झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी शरीराला आवश्यक आहे तिथे ते पोचवण्याचं काम हे करत असतो समान वायू. आणि उदान वायू शेवट या आपल्याला काही विचाराला जर प्रेरणा द्यायची असेल तर तो क्लिक करायचं काम विचार करतो. आणि तोच एका सूक्ष्म शरीराला दुसऱ्या स्थूल शरीरामध्ये नेण्याचं काम मरणानंतर करतो. उपशांतती जे हा असं म्हटलं, तसं सगळं वर्णन केलं. अशा तऱ्हेने तो पिंडामध्ये तसंच ब्रह्मांडामध्ये बाह्य, तसंच हे अध्यात्म अभिधत्ते.
बाह्य जगाचं नियंत्रण करतो संपूर्ण, आणि तोच आपल्या आंतरिक आध्यात्मिक मन आहे, इंद्रिय आहे, या सगळ्यांना देखील असं धारण करून हे आपलं सगळं कार्य करतो असं सांगून आता हा भाग संपला. आता आपल्याला आजच्या चौथ्या प्रश्नात प्रवेश करायचा आहे. आपली पद्धती शांतीपाठ म्हणून आपण सुरुवात करतो. तो भद्रम करणी म्हणून पुढचा आजचा ब्राह्मण किंवा मंत्र या ठिकाणी आपण वाचू. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः विषेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. आता फक्त तिसऱ्या प्रश्नापैकी शेवटचा ब्राह्मण किंवा शेवटचा मंत्र आपण वाचायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याचं उपसंहार झाला की दुसऱ्याकडे प्रवेश करू आपण. उत्पत्ति मायातिं स्थानम विभूत्यं चैव पंचधा आध्यात्मं चैव प्राणस्य विज्ञायामृतमश्नुते विज्ञायामृतमश्नुत इति. आता थोडक्यात आपल्याला आता उत्तर मिळतं. ऋग्वेदातले ऋचाचा मंत्र देऊन सांगितलं आहे की प्राणस्य उत्पत्ती, प्राणाची उत्पत्ती ह्या परमात्म्यापासून आहे. आपण पाहिलं त्या क्रमामध्ये देखील. आता दुसरा प्रश्न होता ती कथम आयाती अस्मी शरीरी, ते कसं येतं शरीरात. उत्पत्ती आयाती मनसंकल्पाने ह्या शरीरात येणं, म्हणजे मनाची एकरूपण म्हणजे सूक्ष्म शरीराची एकरूपण शरीरात तो स्थूल शरीरात येत असतो. स्थानम त्याची जागा पायू उपस्थ ह्या ठिकाणी कर्मेंद्रियामध्ये असतो. तसंच आपल्या ज्ञानेंद्रियामध्ये त्या स्थान विभूत्वम म्हणजे आपलं आपलं स्थान घेतो आपल्या आपल्या कार्याच्या अनुरूप. विभूत्व म्हणजे त्याचं स्वामित्व. पंचधा म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे एखाद्या सम्राटाप्रमाणे राजाप्रमाणे 5 प्रकारे तो स्थापन करतो आपलं कार्य. च अध्यात्मम एव आदित्य रूपाने आपल्या प्राणाच्या क्रिया सगळ्या ब्रह्मांडातलं तो नियंत्रित करतो. चंद्रमा रूपाने त्या जड प्रकृती आहे त्याचं तो प्रतीक करतो. अशा तऱ्हेनं तो प्राण आहे, पण तो त्याच्यापासून उगम पावतो. विज्ञाय अमृतम अश्नुते. हे नुसते प्राण नाही, पण ह्या प्राणाचं देखील जे उगमस्थान आहे तो आहे परमात्मा तत्व, तो आहे सच्चिदानंद स्वरूप असलेला परमात्मा. त्याचं विज्ञान आहे. त्याचं विज्ञान म्हणजे त्याचा अनुभव घेतल्यानंतर अमृतत्वाची प्राप्ती होते. इथपर्यंत संपला. आता एवढं जेव्हा साधक ऐकतो जिज्ञासू, तेव्हा त्याच्या अंतःकरणात स्वाभाविक जिज्ञासा निर्माण होते की आता हे प्राण असल्यामुळं किंवा आपल्याला हे सूक्ष्म शरीर असल्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभव येत असतात. तसं स्थूल देहाशी एकरूप होऊन आपण जागृत अवस्था अनुभवतो. जेव्हा आपला स्थूल देहाशी तात्पुरता संबंध संपवून आपण स्वप्नामध्ये असतो तेव्हा स्थूल देहाची भान राहत नाही, पण हे प्राण आणि आपलं अंतःकरण त्यात आपल्या त्या चैतन्याचं तादात्म्य किंवा त्या जीवाचं तादात्म्य सूक्ष्म देहाशी होऊन आपण स्वप्न अवस्था अनुभवतो. त्याच्यानंतर तोही आपला अनुभव सुटून जेव्हा गाढ झोप लागते तेव्हा बाहेर काय चाललंय आत काय चाललंय काही समजत नाही, आणि त्या ठिकाणी आपण पूर्णपणे विचाराचा निराश झालेला अशी अवस्था म्हणजे निद्रावस्था अनुभवतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे अधिक थोडा सूक्ष्म प्रश्न या ठिकाणी जिथून वेदांताची खरी सुरुवात होते. तर अशा तऱ्हेचा हा प्रश्न या ठिकाणी पुढे विचारणार आहे. आणि तुम्हाला हे समजण्यासारखं आहे की आधीचे प्रश्न जरा तुलनात्मक दृष्टीने पाहिलं ते एकावर एक सूक्ष्म सूक्ष्म इथपर्यंत आणलं आपल्याला. थोडासा बाह्य विचार झाला. आता हा अधिक सब्जेक्टिव्ह
क्वेरी करत आहे आपल्या बाबतची की सगळं चालत आहे. आणि यात आजकालच्या जगाकडे बघितलं तर भौतिकवादात फक्त जागृतीचाच विचार केलेला आहे. जागृतपेक्षा हा स्वप्न किंवा खूपच झालं तर काही काही ठिकाणी सबकॉन्शियस माइंडने स्वप्नाचा विचार केला, पण निद्रा कशी होत असते तिथे त्याला कोण त्याचा आधार आहे याचा कोणीही विचार केला नाही. फक्त एकच असं सायन्स आहे की ते म्हणजे वेदांत, की सगळ्या जर आपल्याला प्रत्येकाला अनुभव येत आहे तर त्याच्या मागे अनुभव घेण्यासाठी क्षमता देणारं काहीतरी असलं पाहिजे. कारण लोकांना शास्त्राची गोष्ट सांगितलं तर कधी शास्त्र त्याला मान्य होणार नाही. लॉजिक किंवा तर्क सांगितलं तर ते देखील आपला तर्क प्रस्तुत करतील, पण अनुभवाच्या दृष्टीने पाहिलं तर सगळ्यांना हे अनुभव सारखेच असतात. तो भारतीय असो की जर्मन असो की रशियन असो की अमेरिकन असो, प्रत्येकाला ह्या तीन अवस्था आहे, जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. तसं प्राणाचं उगमस्थान त्या ठिकाणी परमात्मा सांगितला, तर याला सपोर्ट करणारं कोण आहे, कसं हे आहे चालत असतं आपल्याच्यात, अशा प्रकारचा याचा प्रश्न आता होईल. आता चौथ्या प्रश्नाची सुरुवात होत आहे. अत हेनम सौरायणी गार्ग्य पप्रच्छ भगवन् एतस्मिन् पुरुषे कानि स्वपन्ति कानि अस्मिन् जागृति कतर एष देवः स्वप्नान् पश्यति कस्येतत् सुखं भवति तस्मिन्नु सर्वे संप्रतिष्ठिता भवन्तीति. आता पुढचा विद्यार्थी येऊन तो म्हणजे आहे अथ ह एनम सौर्य आणि गार्गपप्रच्छ. त्याच्यानंतर सौर्यायणी म्हणजे सूर्यवंशात जन्माला आलेला सूर्याचा पुत्र म्हणजे सौर्यायणी, सूर्यायणी आणि त्याचा पुत्र हा सौर्यायणी म्हणजे नातू सूर्यास. आता यानंतर आधीचा प्रश्न झाल्यानंतर एन म्हणजे अत्यंत हा प्रसिद्ध असलेला महात्मा पृथ्वीराज गुरु ऋषी त्यांच्याकडे जाऊन तो विचारतोय सौर्य आणि पप्रच्छ. सौर्य आणि ऋषींनी हा प्रश्न विचारला. सौर्य आणि गार्ग्य, त्याचं दुसरं नाव गार्ग्य. कधी कधी नावाप्रमाणे आपण माणसाला ओळखतो, कधी आडनाव किंवा कुळाप्रमाणे, म्हणून हे ते एकाचे दोन नाव आहेत पण एकाचे त्याचं नामकरण आहे. सौर्य आणि गार्ग्य हा पप्रच्छ. आता काय विचारलं त्यांनी की भगवान एतस्मिन् पुरुषे कानि स्वपन्ति. हे भगवंता, हे गुरु, या शरीर रूपी पुरुषामध्ये, पुरुषाचा अर्थ या ठिकाणी शरीर, तसं आपण आत्मा शब्द आपण निर्णय संदर्भात वापरतो. कोणाचा आत्मा दुखो नको, कोणाचा हा लचकता आत्मा आहे असं ती शरीराच्या दृष्टीने झालं, कधी मनाच्या दृष्टीने. तसं आता पुरुष या ठिकाणी सापेक्षतेने पुरुष म्हणजे आपलं शरीर, या शरीरामध्ये एतस्मिन् पुरुषे कानि स्वपन्ति. स्वपन्ति म्हणजे कोण झोपेला जातात, कोण निसतात या शरीरामध्ये असताना. हा एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न त्या म्हणजे एका याच्यात एक पॅकिंग केलं त्यांनी. दुसरं अस्मिन् कानि जागृती, आणि त्यातील कोण देवता किंवा कोण पुरुष जागा असतो ह्या शरीरामध्ये असताना. तिसरा कतरः एषः देवः स्वप्नान् पश्यति. यातील कोणते देव म्हणजे द्योतनशील असलेली देवता स्वप्नाचा अनुभव आपल्याला देते. आपण सूक्ष्म देहाशी एकरूप होऊन जेव्हा स्वप्न अनुभवतो तेव्हा कोणते. एतत् सुखम कस्य भवति. आणि जेव्हा झोपेमध्ये बाकीचे सगळे विक्षेप आपले संपलेले असतात, झोप आपल्याला प्रत्येकाला आनंदाला लागते, काही योगी असो, भोगी असो, किरोगी असो, सुखाने झोपणं म्हणतो. तशा निद्रावस्थेत देखील हे सुख कोणाला होतं निद्रेचं. आणि हे सगळं अशा तऱ्हेने तिन्ही शरीराशी एकरूप होऊन तीन अवस्थांचं निर्देशन केलं. स्थूल शरीराशी आपल्यामध्ये झालेल्या चैतन्याच्या जीवरूपाने प्रगटतं, ते आपल्याला जागृतीचा अनुभव देत असतं या स्थूल देहाशी. तसं आता तुम्ही बसलेले आहे, जागृत अवस्थेत आपण डोळ्यांनी पाहत आहो, कानाने ऐकत आहे, मनामध्ये विचारही येत आहे, विचाराचा मागे निर्णय वासना किंवा संस्कारही कार्य करत आहे.
या संपूर्ण पर्सनॅलिटी आपली व्यक्त होते, स्थूल सूक्ष्म, पण मुख्यत्वे करून स्थूल शरीराशी एकरूप होऊन आपण हा स्थूल प्रपंच अनुभवत असतो. ही झाली जागृत अवस्था. असं जागृत असा सजग अशा मनाने असा अनुभवले. इंग्रजीत म्हणतात कॉन्शियस माइंड, जाणीवपूर्वक मनाने. दुसरी अवस्था आपल्याला प्राप्त होते ती म्हणजे की कधी आपल्या शरीराशी आपलं तादात्म्य राहत नाही, पण आपल्याला मध्येच काही थोडीशी झोप आली किंवा हे झालं ना, काही स्वप्न पाहतो आपण. त्यावेळेस आपल्याला या शरीराचं भान नसतं स्थूल शरीराशी. त्यावेळेस त्या जीवाचं, त्या चैतन्याचं प्रतिबिंब आहेत, त्याचं तादात्म्य सूक्ष्म देहाशी असतं. आणि सूक्ष्म देहाशी एकरूप होऊन आपण स्वप्न पाहतो. स्वप्न कधी सुखाचे असतात, कधी दुःखाचे असतात, तो भाग वेगळा. हे त्यांनी सगळं ऑब्झर्व केलं आहे त्या विद्यार्थ्यांनी, पण त्याला माहीत नाही की कशामुळे आपण पाहत असतो. हे दुसरी अवस्था सूक्ष्म देहाशी एकरूप चैतन्य होऊन जे अनुभवलं आहे त्या अवस्था ते म्हणतात स्वप्नावस्था. आता ते चैतन्य जेव्हा स्थूलाचंही त्याला भान राहत नाही, सूक्ष्म देहाचे नाही, मनाचे विचार स्पंदन सगळे थांबलेले असतात आणि छान गाढ निद्रा लागते, तेव्हा आपण कारण शरीराशी एकरूप होतो. आपल्या चार्टमध्ये शमध्ये वासनावर दाखव कारण शरीर, त्याशी एकरूप होऊन आपण गाढ झोपेत असतो. तिथं आपण स्वतःला जाणत नाही, बाहेर काय चाललं जाणत नाही. न आत्मानं न पराश्चैव न सत्यम नापि चानृतम. प्राज्ञ म्हणजे झोपेला गेलेला जीव, बाहेर काय चाललंय, आत काय चाललंय, खरं काय खोटं काय असं. तर अशा तर तो जाणत नसलेल्या अवस्थेत विक्षिप्त असल्यामुळं प्रत्येक जण आनंदाने झोपलेला असतो. आणि जागा झाल्यानंतर काही छान झोप लागली, एखादा पेशंट जरी असेल खूप चांगली निद्रा लागते, का विक्षेप नसतात त्या ठिकाणी. हा तिसरा भाग. म्हणून आता तिथे जर त्याला एक सुख होत असतं, कशा झोपण्यात आनंद, काय स्वतःहून होतं की त्याच्या मागे काहीतरी सुखदायक असं काही आहे. म्हणून येतच सुखम कस्य भवती, ते कोणाला होतं हे सुख, जो जागा होतो. कारण हा एक लॉ ऑफ मेमरी आहे, स्मरणाचा सिद्धांत आहे की जो स्मरण करणारा आहे तोच अनुभव घेणारा असला पाहिजे. तुमचे अनुभव माझ्या स्मरणात येत नाही, माझे स्मरण तुम्हाला अनुभवात येणार नाही. तर ज्या अर्थी झोपेतून उठल्यानंतर माणूस म्हणतो की मला आनंदाने निद्रा लागली होती, छान सुखात झोप. कोणी असं म्हणणार नाही की मी झोपलो पण मी दुःखात होतो. कोणी असं म्हणजे एखादा पेशंट जरी असेल, त्याला समजा झोपेची गोळी दिली, त्यानंतर तो त्रास होईल त्याला तो भाग. एखादा राजा असो, एखादा भिकारी असो, आणि सगळ्याची झोप सारखी असते. असं नाही की राजाची रॉयल स्लीप आणि एकाची असं नाही, भिकारी. तर सगळं सारखं आहे. आणि हा प्रश्न कोणालाही समजू शकत नाही. तर हे सुख कोणाला होतं, कोण अनुभवतं हे सुख, थोडं सूक्ष्म प्रश्न आहे. म्हणजे त्यातल्या त्यात एकाहून एक असं सूक्ष्म प्रश्न. आणि हे सगळं जर होत असेल, जागृत अवस्था स्थूल देहाशी एकरूप होऊन, स्वप्न अवस्था सूक्ष्म देहाशी तादात्म्य होऊन, आणि निद्रावस्था कारण देहाशी वासना शरीराशी एकरूप होऊन आपण जर अनुभवत असेल, तर या सगळ्यांचं अधिष्ठान काय, सबस्ट्रॅटम काय, हा वेदांताचा खरा विषय आहे. तिथून आता पराविद्येला सुरुवात झाली. आतापर्यंत अपराविद्या सांगितली बाहेरची. बाह्य दृष्टीने विचार केला. शंकराचार्य छान म्हटलंय की मागील 3 प्रश्नात अपरविद्याविषयक असा विचार केला. व्याकृत असं म्हणजे जे काही प्रगट दिसतं सगळ्यांना त्याबाबतचा प्रश्न होता, पण हा अधिक सूक्ष्म असा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारला आहे. आणि कस्मिनु सर्वे संप्रतिष्ठा भवन्ति इति. हे सगळे देव कोणामध्ये बरे उत्तम प्रकारे प्रतिष्ठित असतात. कोणाच्या आधारे झोपलेला माणूस देखील राहतो का, झोपेत देखील आपण म्हणतो की मी झोपलेला आहे, कोणी सांगतो. झोपेत सगळ्या प्रपंचाचा आपला संबंध तात्पुरता सुटलेला असतो. तत्र पिता अपिता भवती, माता अमाता भवती, आई वडील मुळं बाळ तुमचे सगळे संबंध थांबले असतात. का की मनाचं कार्य नसतं. थोडक्यात सांगते ह्या 3ही अवस्था आता मनाची अवस्था आहे. आता म्हणते प्राणापर्यंत आणलं, अन्नमय कोश झाला प्राणमय, आणि मनाची ह्या अवस्था आहे. जाणीवपूर्वक मन असेल तर स्थूल देहाशी एकरूप होऊन आपण जागृत अवस्था अनुभवतो, अर्धजागृत मनाने आपण स्वप्नावस्था अनुभवतो, आणि पूर्ण अजागृत मन असेल किंवा निद्रेस्त मन असेल, अनभिज्ञ असेल, तिथे आपण झोप अनुभवतो. कधी नुसतं ॲक्च्युली झोपून नव्हे, पण असं बाहेर असताना देखील झोपल्यासारखं असतो आपण. बाहेर काय चाललं आत काय तेव्हा समजायचं.
आणि मांडुक्य उपनिषदात याच्यात आणखी सूक्ष्म विचार केलाय. त्यात त्यांनी हे दोन अवस्था, जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था, त्यात मनाचं स्पंदन कॉमन सामान्य असल्यामुळं दोन्ही सारख्याच मानलेले आहे. माझ्या जागृत अवस्थेत आणि स्वप्नावस्थेत सामान्य घटक कोणता विचार करून पहा तुम्ही. आता जागृत अवस्थेत तुम्ही डोळ्यांनी पाहता, कानाने ऐकता, पण तो मनाचं स्पंदन सुरू आहे ना, आहे जागृत, म्हणून आपल्याला माहीत होतं. तसं स्वप्नावस्थेत जरी आपण स्थूल प्रपंच पाहत नसलो तरी पण मनाचं स्पंदन असतं, आणि ते मनाला अनुकूल काहीतरी स्वप्न दिसलं तर आपण सुखाने सांगत असतो, काल म्हणून इतकं छान स्वप्न दिसलं, असं भलतंच काय दिसलं माहीत नाही, आज असं का मला दिसलं असेल, असं माहिती वाटतं. त्या दोन्ही गोष्टी जागृत अवस्थेत देखील सुख आणि दुःखाच्या मिश्रित अनुभव येत असतात, स्वप्नावस्थेत सुखदुःखाचे मिश्रित अनुभव येत असतात. पण याचा जर विचार करून पाहिला तर दोन्हीमध्ये कॉमन घटक कोणता अनुभव घेत असताना, तो म्हणजे प्रोजेक्शन ऑफ माइंड, मनाचं स्पंदन जागृत आणि स्वप्नावस्थेत. आणि मनाचं स्पंदन होतं तर त्याच्या मागे वासनांचा सप्लाय आहेच नक्की. हे कारण शरीर आहे, एकच सूक्ष्म आहे. स्थूल शरीराबरोबर सूक्ष्म आणि कारण शरीर काम करत असलं पाहिजे जागृत अवस्थेत. जरा स्वप्नावस्थेत प्रवेश करावा तर त्या ठिकाणी स्थूल देहाचं देखील भान नसलं तरी मनातील स्पंदन आणि कारण अवस्था, वासना त्या ठिकाणी कार्य करतं, सप्लाय करतं. झोपेमध्ये जावं तर मनाचं स्पंदन नाही राहत, म्हणून आपल्याला खूप आनंद वाटतो. कोणी माणूस आनंदाने झोपला, तिथे ॲजिटेशन, विक्षेप राहत नाही, तणाव राहत नाही, असा त्रास राहत नाही, आणि प्रत्येकजण हा अनुभव घेतो. आता त्याचा प्रश्न काय की हे जे सुख आहे शेवट निद्रेचं, बघा किती किती सूक्ष्म प्रश्न विचार. हे सुख कुणाला होतं, म्हणजे कुणामुळे होतं, आणि हे जर आता तीन अवस्था आपण एकानंतर एक असा अवस्था अनुभवत असतो. शंकराचार्यांनी हा आपल्या भाष्यामध्ये हा विषय अधिक स्पष्ट केला आहे मांडुक्य उपनिषदात लिहित असताना, की प्रत्येकाला तीन अनुभव स्वाभाविक आहे, जागृत, स्वप्न, सुषुप्ती. पण ते कसे आहे, महामत्स्य इव, जशी मासोळी एका नदीच्या किनाऱ्यावर निघते, मध्ये जाते, नंतर दुसऱ्या किनाऱ्याला जाऊन तिथून परत किक मिळाली की परत येते, तसं आपण जागृतमधून स्वप्नात, स्वप्नातून सुषुप्तीत, सुषुप्तीत परत स्वप्न, आता स्थूलापासून सूक्ष्मात, सूक्ष्मापासून कारणात, कारणापासून सूक्ष्मात, सूक्ष्म, समजलं आता बरोबर. पण त्याच्या पलीकडचा परिसर आपल्याला माहीत नाही. इथे आता अध्यात्माला सुरुवात झाली, आणि याला म्हणतात आता पराविद्या. हे आतापर्यंत अपराविद्या होती बाहेरची. तर म्हणून भाष्यकाराने हा विषय स्पष्ट प्रतिपादन करत असताना मागील तीन प्रश्नांनी अपरविद्याविषयक व्याकृताश्रय, व्याकृत म्हणजे बाहेर प्रकट असलेला आश्रय कसा आहे असा प्रश्न विचारला विद्यार्थ्यांनी. मग ते बाहेरचं ब्रह्मांड दिसणार असो की आतल्या पिंडातलं इंद्रिय असो, साध्य साधन लक्षण सर्व हा संसार कसा आहे त्याचे निर्देशन की संसार हा असं कालानिबद्ध आहे. कारण तिथून सुरुवात झाली प्रजापतीची निर्मिती, कालातच आपली उत्पत्ती होते, कालातच आपण सगळ्या संसाराचा खेळ खंडोबा करतो, आणि कालात आपलं शरीर हे सुटत असतं. तर त्यात दोन साधनेच्या दोन गोष्टीला महत्त्व दिलं होते, कर्म आणि उपासना. आणि म्हणून अपर विद्याचा अर्थ या दोन बाबतची असलेली विद्या, कर्म आणि उपासनेचा संबंध असलेला त्या म्हणतात अपर विद्या, लोअर नॉलेज. हे बाहेर तिच्या योगाने प्राप्त होणारे ह्या सगळ्या सृष्टीचे बाह्य आणि आत हे सगळं वर्णन केलं होतं. पण आता प्रश्न आहे की ते कशामुळे चालतं, तो नक्कीच प्राण, मन आणि या सगळ्या देहाच्या पलीकडे असलेलं तत्व आहे. मग ते देखील विचारताना त्यांनी अशा तऱ्हेनं आपल्या पायरीने हे विचारलं आहे की अशा तीन अवस्थांच्या मध्ये, त्याच्यामध्ये आता शेवटचा प्रश्नाचा भाग आहे, काय म्हणतं की कस्मिन्नु सर्वे संप्रतिष्ठा भवन्ति. सगळे कशामध्ये प्रतिष्ठित होतात, हे देव, त्याच्यामुळे आपल्याला जागृतचा प्रपंच, स्वप्नाचा आणि निद्रेचा अनुभवाला मिळतो. याचं उत्तर तुम्हाला आणखी निर्णय उपनिषदात दिसेल. जागृत, स्वप्न, सुषुप्त्यादी प्रपंचम यत् प्रकाशते तद ब्रह्माहमिति ज्ञात्वा सर्व बंधैही प्रमुच्यते. साधक सगळ्या बंधनातून तेव्हा मुक्त होतो की तिन्ही प्रकारचं जे मनाचं कार्य आहे ते ज्याच्यामुळे चालतं, ते चैतन्य, ते कॉन्शियसनेस, ते आपलं स्वरूप आहे. ते काही ब्रह्म म्हणजे वर बसलं नाही, कधी तीवर बसतं, काल नाही पाहिलं आपण.
ही वैकुंठात तिथे इथेच आहे तुमचे. तर तिन्ही प्रकारचा प्रपंच. आणि मग कुठलाही मग भारतीय माणूस असो, दुसऱ्या देशातला असो, कुठल्याही जाती संप्रदायाचा असो, 3 प्रकारचा आपण प्रपंच, स्थूल, सूक्ष्म आणि कारण प्रपंच 3 अवस्थात अनुभवत असताना ज्याच्यामुळे तू प्रकाशित करतो, ते प्रकाशित करतो, यत प्रकाशते, त्याच्या बाबतचा प्रश्न आहे. तद ब्रह्म, त्याला ब्रह्म म्हणतात. प्रातस्मरामीमध्ये तेच म्हणतोय, यस्वप्न जागर सुषुप्तम अवैती जानाती, प्रकाशित करत असतं त्याला म्हणतात ब्रह्म. तर त्याच्या बाबतचा प्रश्न. आता इथून ब्रह्मविद्येला सुरुवात झाली. म्हणून सर्व देव बरं उत्तम प्रकारे कोणाच्या आधारे प्रतिष्ठित आहे, आता या प्रश्नाचा खुलासा या ठिकाणी केलेला आहे. आता तर पुढे आपण बघू. आता याचं आपण उत्तर उद्याचे किंवा ते टॉपिक बदलतो, इथेच थांबलो. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति.